नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 ते 6 यामध्ये 2 पद्य उतारे आणि 4 गद्य उतारे याविषयीची माहिती घेतली होती. आत्ताच झालेला जो युग्ममाला हा जो पाठ आहे तो पाठ कंठस्थीकरणासाठी आहे आणि हा कंठस्थीकरणासाठी असलेला जो पाठ आहे तो पाठ आणि सुक्तीसुद्धा हे 2 पाठ आपल्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अनुक्रमणिकेमध्ये एकूण 4 अभ्यासपत्र आहेत. या 4 अभ्यासपत्र जे आहेत ती पहिली 2 अभ्यासपत्र ही प्रथम सत्रासाठी आहे. हे अभ्यासपत्र पृष्ठ क्रमांक 17 वरील आणि अभ्यासपत्र 2 पृष्ठ क्रमांक 33 वरील हे प्रथम सत्रासाठी आहे. हे आपल्याला 10 गुणांसाठी आहे. 20 गुणांची परीक्षा होईल, त्याचं कन्वर्ट करून 10 गुणांचं होईल. त्यामुळे हे दोन्ही ज्यावेळी तुम्हाला याच्यावर प्रश्नपत्रिका येईल ती प्रश्नपत्रिका केवळ आणि केवळ या अभ्यासपत्रावर आधारित असणार आहे. त्यामुळं हे 4ही अभ्यासपत्र सध्या आपण अभ्यासपत्र क्रमांक 1 आणि 2 ही दोन्हीही आपण स्वतंत्र वहीमध्ये लिहायचेत. त्यासाठी पहिल्या पृष्ठावर नाव, इयत्ता, तुकडी, परीक्षा क्रमांक इत्यादी आणि दुसऱ्या पृष्ठावर अनुक्रमणिका लिहायची आणि त्यानंतर अभ्यासपत्र क्रमांक 1 सोडवायचे. अभ्यासपत्र क्रमांक 1 याच्याविषयी आपण माहिती यापूर्वी घेतलेली आहे, त्यामुळे आता त्याची माहिती आपण काय घेणार नाही. परंतु अभ्यासपत्र क्रमांक 2 जो आहे तो भाग मात्र आपल्याला आज घ्यायचा आहे. यामध्ये ज्यावेळेला तो आपल्याला शंका येईल त्यावेळी विचारायला काय हरकत नाही. लिहित असताना यावरील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा लिहिणं अपेक्षित आहेत. अभ्यासपत्र 2 जे आहे ते 4, 5 आणि 6 या पाठांवर आधारित असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज घेणार आहोत. बघा, अभ्यासपत्रम 2 या द्वितीय अभ्यासपत्राच्या विषयी माहिती घेत असताना पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम व असत्यम इति लिखत, म्हणजे चूक की बरोबर ते लिहा. हा जो प्रश्न आहे तो वाक्य आपण लिहायचं आहे आणि वाक्य लिहिल्यानंतर त्याच्या पुढे सत्य की असत्य हे शब्द लिहायचे आहेत. पहिलं वाक्य बघा, सुधासह मालाकारः आसीत्, एतद् वाक्यम सत्यमस्ति. द्वितीयं वाक्यम, सुगतः सुदासाय कमलार्थम अधिकमूल्यं यच्छति, न, असत्यम. तिसरं वाक्य जे आहे ते, कमलस्य विकासेन मालाकारस्य सुदासस्य तडागः विभूषितः, एतद् वाक्यम सत्यमस्ति. चतुर्थः वाक्यः, एतद् विश्वम अणुभिः निर्मितम, स एव परमाणुः. आपल्याला सांगितल्याप्रमाणे पाठ क्रमांक 4, 5 आणि 6 या 3 पाठांवर आधारित हे अभ्यासपत्र आहे. त्यातला जो 5वा पाठ आहे स एव परमाणुः यावर आधारित असणारा हा प्रश्न, एतद् विश्वम अणुभिः निर्मितम, हे विश्व आहे ते अणूंनी निर्माण केलेलं आहे, अणूंपासून निर्माण झालेलं आहे, म्हणून हे वाक्य आहे ते सत्यम. पुढचं वाक्य बघा, द्रव्यस्य आदिमः घटकः परमाणुः अस्ति. द्रव्यस्य आदिमः घटकः, पहिला घटक, द्रव्याचा पहिला घटक म्हणजे परमाणु होय असं वाक्य, तर हे वाक्य आहे ते असत्य आहे. पुढचं जे वाक्य आहे ते,
एकच मिनिट, आपल्या सर्वांसाठी थोडीशी तांत्रिक थोडीशी अडचण आहे. पुढचं वाक्य, अर्णवः क्षेत्रात तंडुलान आनयति. एतत् वाक्यम असत्यम अस्ति. पाकगृहात अर्णवः तंडुलान आनयति. एतत् वाक्यम सत्यम अस्ति, किंतु हे जे वाक्य आहे ते मात्र असत्य आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्यायाची निवड करून वाक्य लिहायचं आहे. पहिलं वाक्य जे आहे ते, शिशिर ऋतौ एकम पद्मम व्यकसत. तर जपा कुसुमम या फुलाबद्दल माहिती 5व्या पाठामध्ये आलेली. पद्मम सुदासस्य सरोवरे तडागे पद्मम विकसत. कदा विकसत? शिशिर ऋतौ व्यकसत. पुढचं वाक्य बघा, अहो महिमा परमात्मनः तथा मानवस्य. तर पहिला जो पर्याय आहे तो बरोबर आहे, परमात्मनः. पुढचं वाक्य, पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थये. हे जे वाक्य आहे ते दोन सार्थ आहेत. वाह जे होते त्या दोघांनीही त्या कमळाची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांनी ते अभ्यर्थये, प्रार्थनेसाठी, विक्री करण्यासाठी नाही, तर प्रार्थनेसाठी ते कमळ घेऊ इच्छित होते. अहम दश टिंब यच्छामि. रूप्यकानी वा सुवर्णनाणकानी. रूप्यकानी न सुवर्ण नाणकानी. सोन्याची नाणी देऊ केली होती. पुढचं वाक्य, अर्णवः टिंब गृहीत्वा प्रविशति. जपाकुसुमम कमलम. जपाकुसुमम जास्वंदीचे फूल घेऊन येतो. म्हणून योग्य तो पर्याय कोणता? तर जपाकुसुमम. पुढचं वाक्य, एतद विश्वम टिंब निर्मितम अनुभीः निर्मितम न तंडुलैः. आता योग्य तो क्रम योजा. योग्य तो क्रम विचारत असताना यामध्ये पाठ्यपुस्तकातील वाक्यरचना आपल्याला दिली जात नाही. तर ती जी वाक्यरचना आहे ती कशी वाक्यरचना दिली जाते? तर एखादा आशय लक्षात घेऊन त्यावर आधारित वाक्य आपल्याला तयार करून दिलं जातं. म्हणून ते वाक्य जे आहेत ही वाक्य आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, पहिला क्रम जो आहे तो कसा आहे बघा, श्रेष्ठीनः सार्थवाहस्य च विवादः. श्रेष्ठी आणि सार्थवाह यांच्यातला विवाद. शिशिर ऋतू पद्मस्य विकासः. शिशिर ऋतूमध्ये कमळाचे उमलणे. सुदासः विक्रयणार्थम राजसद्मनः पुरतः स्थितः. सुदासस्य धनप्राप्तेः इच्छा. यातील जो घटनाक्रम आहे तो कसा आहे बघा, पहिलं जे वाक्य आहे ते, जे दुसरं वाक्य आहे शिशिर ऋतू पद्मस्य विकासः, आणि ते विकास पावल्यामुळेच या सुदासाच्या मनामध्ये संपत्ती मिळवण्याची लालसा निर्माण झाली. ती त्यानंतर सुदासस्य धनप्राप्ते ही इच्छा, आणि ही इच्छा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर ती विक्री करण्यासाठी तो राजसद्मनः पुरतः स्थितः. राजवाड्याच्या समोर विक्रयणार्थम विक्री करण्यासाठी तो तिथं थांबला. आणि चौथं जे वाक्य आहे ते श्रेष्ठीनः सार्थवाहस्य विवादः. कोणत्या कारणासाठी विवाद झाला होता? तर दोघांनाही ते कमळ घेण्याची इच्छा होती. पुढचा घटनाक्रम बघा, सुगत चरणाभ्याम कमलस्य समर्पणम. सुदासस्य सुगत दर्शनम. सुगतस्य आशीर्वाद प्रदानम.
आणि चौथं जे वाक्य आहे ते सुगत दर्शनात बहुमूल्यस्य अपेक्षायाः विस्मरणम. घटनाक्रम बघा. पहिलं वाक्य जे आहे ते सुदासस्य सुगत दर्शनम. सुगत दर्शनात बहुमूल्यस्य अपेक्षायाः विस्मरणम. सुगत चरणाभ्याम कमलस्य समर्पणम आणि तत्पश्चात सुगतस्य आशीर्वादम. पुढचा घटनाक्रम बघा. हा जो घटनाक्रम आहे तो स एव परमाणु. हा जो 5वा पाठ आहे त्या 5व्या पाठातील हा घटनाक्रम आहे. पहिला आहे ते पितुः स्वस्य महाविद्यालये निमंत्रणम. वडिलांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये दिलेलं आमंत्रण अर्णवला. वैशेषिक सूत्रांनी इति ग्रंथ विषयी चर्चा. तिसरं वाक्य पित्रा कनाद महर्षे हे सिद्धांत विषयी अकथयन. अर्णवस्य विस्तरेण पठनस्य इच्छा. घटनाक्रम बघा. पहिल्यांदा या अर्णवला त्याचे वडील कनाद ऋषी जे आहेत त्या कनाद ऋषींच्या सिद्धांताविषयी सुरुवातीला वडिलांनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर वैशेषिक सूत्र हा जो ग्रंथ कनादांचा आहे त्या ग्रंथाविषयी चर्चा वडिलांनी केली आणि ही इच्छा व्यक्त केल्यानंतर अर्णवनं आपल्याला हे याच्याविषयी माहिती घेण्याची इच्छा आहे अशी इच्छा प्रकट केली. आणि इच्छा प्रकट केल्यानंतर वडिलांनी आपल्या महाविद्यालयामध्ये अर्णवला दिलेलं आमंत्रण. पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी खास महत्वाचा आहे. आता हे सांगत असताना तुम्हाला प्रत्येक शब्दाचा समासाचा विग्रह करून दिला जाईल. सामासिक शब्द कोणता आहे ते देखील सांगितलं जाईल. परंतु त्याची जी लक्षणं आहेत ती लक्षणं मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा. समास विग्रहम कुरुत. पहिला जो शब्द आहे बाल सूर्यबिंबम याचा विग्रह षष्ठी तत्पुरुष मध्ये होतो. पहिल्या पदाची षष्ठी वापरली म्हणून तिथं बाल सूर्यस्य बिंबम. समास नाम षष्ठी तत्पुरुष. दुसरा जो सामासिक शब्द आहे तो राजसद्म राजाचा वाडा. हा सोडवत असताना सुद्धा राजसद्म तिथं राजन हा शब्द आहे. राजन या शब्दाचं ते षष्ठी विभक्तीचं एक वचन राज्ञः सद्मः. पुढचा शब्द पूजार्थम. एखाद्या सामासिक शब्दाच्या उत्तरपदी अर्थम असा शब्द आला असेल. ज्यावेळेला आपण समासाविषयीची माहिती घेतली होती त्यावेळेला समासाविषयीची माहिती घेत असताना तत्पुरुष प्रकाराची जी उदाहरणं आहेत ती कशी असतात तर उत्तरपदी जर अर्थम असा शब्द असेल तर तो सामासिक शब्द चतुर्थी तत्पुरुषचा असतो. म्हणून इथं उत्तरपदी इदम किंवा इव असा शब्द वापरला जातो. म्हणून इथं पूजार्थम म्हणून पूजा या शब्दाचं मालाप्रमाणे मालायै त्याप्रमाणे पूजायै इदम चतुर्थी तत्पुरुष समास. पुढचा जो सामासिक शब्द आहे तो भक्ती रस अर्णवः. भक्ती रसाचा सागर. अर्णव या शब्दाचा अर्थ सागर म्हणून हा देखील शब्द षष्टीमध्ये सोडवलाय. म्हणून भक्ती रसस्य अर्णवः षष्ठी तत्पुरुष समास. सविनयम विनम्रपणे. विनयेन सह अव्ययभाव समास. पुस्तक पठनम पुस्तकस्य पठनम षष्ठी तत्पुरुष समास. परागकणाः परागस्य कणाः. काही विद्यार्थी असे इथं शंका व्यक्त करतील इथं परागस्य कणाः इथं परागानाम कणाः असं लिहिलं तर चालेल का. तशी काही गरज नाही. आपण तिथं एक वचनच घेऊया म्हणून तिथं परागस्य कणाः.
परागानाम कणाः काही ठिकाणी दिसतं आपल्याला, परंतु इथं परागस्य कणाः असं लिहायला हरकत नाही. पुढचा सामासिक शब्द सूक्ष्म कणाः. सूक्ष्म असे कण हा जो आहे तो कर्मधारय समासाचा आहे. बघा, कर्मधारय समासाची लक्षणं पाठीमागे सांगितली ती. सामासिक शब्दामध्ये केवळ आणि केवळ दोनच पद असतात आणि तो सामासिक शब्द हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. विग्रह करताना पूर्वपद आणि उत्तरपदाची प्रथमा विभक्ती योजावी, म्हणून तिथं सूक्ष्माः कणाः हा आहे तो कर्मधारय समास. इथं लिहित असताना थोडीशी अशी चूक झालेली आहे. कर्मधारेय असं न म्हणता कर्मधारय, र वर जो मात्रा आहे तो द्यायचा नाही. त्यानंतर कणाद मुनी, असे 2-3 शब्द आपल्याला आलेले आहेत. बघा, हे जे आहेत ते कर्मधारय समास. कर्मधारय समासाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं कोणती? सामान्य नाम, विशेष नाम, कर्मधारय समास. इथं कणाद आणि मुनी याच्यामध्ये विशेष नाम आहे ते कणाद आहे आणि सामान्य नाम जे आहे ते मुनी आहे. आणि कणाद नावाचे मुनी, गंगा नदी, गंगा नाम नदी, मग तिथं गंगा हा शब्द कसा आहे तर विशेष नाम आणि नदी हे सामान्य नाम. हा देखील कर्मधारय समासाचा आहे. इथं दुरुस्ती झालेली आहे. बघा, पुढचा शब्द बघा, परमाणु, परमः अणुः, हा देखील सामासिक शब्द जो आहे तो कर्मधारय समासाचा आहे. अल्पदीही हा शब्द समजून घ्या. कमी आहे बुद्धी ज्याची असा तो, हा जो शब्द आहे तो युग्ममालामधील आलेला आहे. अल्पाधीही, अल्पा का वापरलं तर स्त्रीलिंगी रूप आहे. धी हा शब्द स्त्रीलिंगी म्हणून अल्पा हा शब्द वापरला. अल्पाधीही यस्य सह, कमी आहे बुद्धी ज्याची असा तो बहुव्रीही समास. बहुव्रीही शब्द कसा लिहिलेला बघा, मराठीमध्ये हला जी वेलांटी दिली जाते ती दुसरी दिली जाते, संस्कृतमध्ये मात्र ती पहिली द्यावी लागते. कमी आहे बुद्धी ज्याची असा तो अल्पधीही. मदांध, हा जो आहे तो मदेन अंध तृतीय तत्पुरुषचा आहे. किंचिदज्ञः, यामध्ये ज्ञ हा जो शब्द आहे तो त्यामध्ये ज्ञा हा धातू आहे आणि ज्ञा धातूचं ते रूप वापरत असताना आपल्याला लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एकवचन वापरायचंय. दुसरं पद महत्वाचं असतं. उपपद प्राधान्येनं, उपपद जे आहे ते प्रमुख असतं, म्हणून हा जो विग्रह आहे तो कसा होतो, किंचित जानाति इति उपपद तत्पुरुष समास. हे दुसरं पद जे आहे ते महत्वाचं, म्हणून उपपद हे महत्वाचं असल्यामुळे उपपद तत्पुरुष समास. तसाच आणखीन एक शब्द उद्यानपालः, उद्यानम पालयति इति, हा देखील पालयति, प या शब्दाचा अर्थ पालन करणे, पालन करणे, जोपासणे, उद्यानाची जोपासना करणारा, सांभाळ करणारा, उपपद तत्पुरुष समास. पुढचा जो सामासिक शब्द आहे तो शिशिर ऋतू. मगाशी जसा कणाद ऋषी यामध्ये विशेष नाम, सामान्य नाम, कर्मधारय समास होतात, त्याप्रमाणे शिशिर ऋतू हा शब्द देखील कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. विशेष नाम, सामान्य नाम या प्रकाराचं. शिशिर नाम ऋतू, शिशिर नावाचा ऋतू, कर्मधारय समास. नीरजम, नीरे जायती इति, या सामासिक शब्दामध्ये सुद्धा दुसरं पद महत्वाचं आहे. पहिल्यांदा ही जे 2 शब्द झालेत, किंचितज्ञः, किंचित जानाति इति, उद्यानपालः, उद्यानम पालयति इति. नीरजम, नीरे, नीर म्हणजेच पाणी, ही सप्तमीचे एकवचन वापरले. पाण्यामध्ये जनजा चतुर्थ गणाचा धातू आहे, जन्मास येणे, निर्माण होणे, पाण्यामध्ये निर्माण होते असे,
उपपद तत्पुरुष समास. दर्शनार्थम, मग सांगितल्याप्रमाणे पूजार्थम. पूजार्थम हा शब्द त्याचा विग्रह करत असताना आपण पूजायै इदम असा केला होता. तसं पहिल्या पदाची वापरायची चतुर्थी, म्हणून तर दर्शनाय इदम चतुर्थी तत्पुरुष समास असं त्याचा विग्रह आणि समासाचं नाव होतं. महात्मा, महान आत्मा दोन्ही शब्दाची प्रथमा विभक्ती वापरली. हे लक्षण कोणाचं आहे तर कर्मधारय समासाचं. जसं मराठीमध्ये काही ठिकाणी महात्मा या शब्दाचा विग्रह करत असताना कसा केला जातो, महान आहे आत्मा ज्याचा असा तो, बहुव्रीही समासामध्ये तो सोडवला जातो काही ठिकाणी. दोन्ही बरोबर आहे. महान आत्मा कर्मधारय समास. अश्म खंडः अश्मनः खंडः, अश्मन शब्द जर चालवला आत्मन प्रमाणे त्याचे षष्ठी विभक्तीचे एकवचन अश्मनः खंडः षष्ठी तत्पुरुष समास. हस्तस्थम हा देखील मग सांगितल्याप्रमाणे उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. किंचित जानाति इति, उद्यानं पालयति इति, नीरे जायते इति, हस्ते तिष्ठति इति, हातामध्ये राहते असे. हस्तस्थम विग्रह आणि त्या समासाचं नाव उपपद तत्पुरुष समास. पुढचा शब्द जपा कुसुमम, असा शब्द आपल्याला याच्यापूर्वी दोन गेलेले आहेत. जपा नाम कुसुमम, कनाद नाम मुनिहि, शिशिर नाम ऋतुः. महान आत्मा, खरं तर हे तीन शब्द याच्यापूर्वी गेलेला कनादह नाम ऋषी तथा मुनिहि, शिशिरह नाम ऋतुः, तसाच हा देखील शब्द आहे. जपा नाम कुसुमम, जपा नावाचे फूल, जपा म्हणजे जास्वंद, जास्वंदी नावाचं फूल. हा देखील प्रकार कोणता असेल मग कर्मधारय समास. उचितम कारणम चिनुत, योग्य ते कारण शोधा आणि लिहा. परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य आणि त्याचं जे तुम्ही निवडलेलं कारण आहे हे दोन्हीही लिहिणं अपेक्षित आहे. केवळ क्रमांक टाकून उत्तर लिहू नये. सोपी वाक्य आहेत, आपल्याला याच्यासाठी जास्त वेळ जाणार नाही. सुदासह राजसद्मनः पूर्वतः स्थितः यतः, सुदास राजवाड्यासमोर का उभा राहिला, कारण सहा सरसीजम विक्रेतुम इच्छति स्म, सहा राजानं द्रष्टुम इच्छति स्म. पहिला पर्याय बरोबर आहे की त्याला ते कमळ जे आहे ते विकण्याची इच्छा झालेली होती म्हणून तो राजवाड्याच्या समोर उभा राहिला. असं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. सुदासह राजसद्मनः पूर्वतः स्थितः यतः सह सरसीजम विक्रेतुम इच्छति स्म, असं पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. पुढचं बघा. सार्थवाहः सुदासाय शतसुवर्ण नाणकानि दातुम उद्युक्तः यतः, सः सुदासस्य सहाय्यं कर्तुम् इच्छति स्म, सः सुदासात् कमलं क्रेतुम् इच्छति स्म. सार्थवाहः सुदासाय शतसुवर्ण नाणकानि दातुम उद्युक्तः यतः सः सुदासात् कमलं क्रेतुम इच्छति स्म. कारण की हे दोघही जे होते श्रेष्ठी आणि सार्थवाह ते जे कमळ आहे ते सुगतांना किंवा सुगतांच्या चरणांवर अर्पण करण्यासाठी घेऊन जात होते. आणि हे अमूल्य असं कमळ या सुदासाकडे आहे आणि या सुदासाला ती त्याच्यासाठी भरपूर किंमत देऊन हे हा जो सार्थवाह आहे तो विकत घेण्याची इच्छा करत होता.
पुढचं वाक्य बघा. सुदासः नीरजं सुगत चरणाभ्याम समर्पितवान यतः. सुदास नीरजम कमळ सुगत चरणाभ्याम समर्पितवान यतः. सुदासाने ते जे कमळ आहे ते सुगतांच्या चरणांवर अर्पण केलं, कारण सुगतः सुदासाय अधिकम धनम यच्छति न सुदासस्य मनसी भक्तिरस अर्णवः अजायत. भक्तिरस निर्माण झाला आणि भक्तिरस निर्माण झाल्यामुळं त्याच्या मनामधील संपत्ती मिळवण्याची इच्छा निघून गेली आणि म्हणून त्याने ते कमळ जे आहे ते कमळ सुगतांच्या चरणांवर समर्पित केलं. आणि म्हणून दुसरा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. सुदासस्य मनसी भक्तिरसः अजायत. पिता अर्णवाय स्वमहाविद्यालयम आगंतुम कथयति स्म. आपण घटनाक्रम पाहत असताना बघितलेलंच आहे. कशासाठी सांगितलं होतं? तर पहिला पर्याय आहे तो पितुः महाविद्यालये कणाद विषयकानी पुस्तकानी संती. वडिलांच्या महाविद्यालयामध्ये कणाद ऋषींच्या विषयीची अनेक पुस्तके आहेत. आणि पहिला पर्याय बरोबरच आहेत. स्नेह संमेलन वगैरे हा विषय जो आहे तो त्यामध्ये नाही, त्यामुळे दुसरा पर्याय चुकीचा आहे. पहिला पर्याय आपला बरोबर आहे. त्याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिलं वाक्य लिहायचं आणि निवडलेला पर्याय देखील त्याच्या समोरच लिहायचा, वेगळा स्वतंत्र लिहायचा नाही. तालिकाम पूरयत. सोपी तालिका आहे बघा. यामध्ये दोन वक्ते म्हणजे सार्थवाह आणि सुदास या दोघांमध्ये जो झालेला संवाद आहे, या संवादामध्ये सार्थवाह म्हणजे व्यापाऱ्यानं कोणती वाक्य बोलली आणि सुदासानं कोणती वाक्य बोलली हे आहे. एकेन सुवर्ण नाणकेन, एका सोन्याच्या मोहरेस, हे वाक्य आहे ते सार्थवाह याच्यासाठी आहे. एकेन सुवर्ण नाणकेन उद्यानपालासाठी आहे. अहम शतम सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, मी याच्यासाठी 100 सोन्याची नाणी देतो. सार्थवाह हे वाक्य म्हटलेलं आहे. न एतत विक्रेतुम इच्छामी, मी हे विकू इच्छित नाही. उद्यानपाल म्हणजेच सुदास म्हणाला. तत्कियता मूल्येन ददासी, तर तू किती किमतीला तू देतोस, हे सार्थवाह म्हणाला. बघा सार्थवाह म्हणाला अहम शतम सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी तत्कियता मूल्येन ददासी. ही दोन वाक्य सार्थवाहची आहेत. आणि सुदासाची म्हणजेच उद्यानपाल याची दोन वाक्य एकेन सुवर्ण नाणकेन न एतत विक्रेतुम इच्छामी. त्यानंतर अभ्यासपत्रामधील पुढचा जो प्रश्न आहे 7वा प्रश्न, तो 7वा प्रश्न जो आहे तो स्थानाधारेन शब्दपेटिकाम पूरयत. आता शब्दपेटी जी आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अत्यंत कमी आलेले आहेत. या कमी याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या शब्दपेटी इथं जी सोडून दिलेली आहे, ही सोडून दिलेली आहे ती बरोबर आहे की चूक आहे, हे थोडंसं आवर्जून बघा. नियम कसा आहे बघा, की ज्यावेळी शब्दपेटी आपल्याला तयार करायची त्यावेळेला शब्दपेटीच्या बाहेरच्या भागामध्ये सर्वात विस्तारानं व्याप्ती ज्याची जास्त आहे ती व्याप्ती असणारा शब्द हा बाहेरच्या रकान्यामध्ये असणं गरजेचं आहे. इथं दिला आहे तो मध्यभागी नगरम असं दिलेला आहे. प्रत्यक्षात नगरम हा जो शब्द आहे तो त्याची व्याप्ती जास्त आहे. त्यानंतर उद्यानाची व्याप्ती त्याहून कमी आहे. त्यानंतर वटवृक्ष ही त्याहून कमी आहे आणि अश्मखंड ही एक छोटस एक बाब आहे. म्हणून हा जो क्रम आहे तो क्रम
चुकलेला आहे हे लक्षात ठेवा. अश्मखंड हा जो शब्द आहे तो मध्यभागी असणं गरजेचं आहे. नगरम हा शब्द बाहेर असणं गरजेचं आहे. नगरम नंतर उद्यानम, नंतर वटवृक्ष आणि नंतर शेवटी अश्मखंड. अशा प्रकारे हा क्रम होणं गरजेचं आहे. तर यामध्ये जो क्रम दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे. नामतालिका यामध्ये अप्सरस शब्द चालून दिलेला आहे. त्यानंतर दयावत हा शब्द चालून दिलेला आहे आणि दृक म्हणजे दिशा याच्याविषयी दिले ते शब्द आणि त्यांच्या जागा ज्या दिलेल्या आहेत तिथं हायलाइट करून आपल्याला दिलेले बघा. हा तृतीयमध्ये चालणारा अप्सरस शब्द आहे. अप्सरसा, अप्सरोभ्याम, अप्सरोभिः तृतीया. दयावतः, दयावतोः, दयावतां षष्ठी. दृशे, दृग्भ्याम, दृग्भिः चतुर्थी. दुसरा रकाना बघा. दुसरा रकाना जो आहे तो त्यामध्ये शाखीन, रज्जू आणि सवितृ यामधील रज्जू आणि सवितृ हे शब्द जे आहेत ते इयत्ता 9वी मधले आहेत आणि शाखीन हा शब्द आहे तो शशीन प्रमाण चालतो. त्याप्रमाणे त्याची रूप इथं दिलेली आहेत बघा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना अभ्यासपत्र 2 जे आहे, अभ्यासपत्र 2 आणि 1 हे दोन्ही अभ्यासपत्र आपण सोडवायचेत आणि स्वतंत्र वहीमध्ये लिहायचे. कशी लिहायची याच्याविषयी सूचना दिलेलीच आहे. स्वतंत्र वहीमध्ये लिहून ठेवा आणि लिहित असताना मुख्य प्रश्न, उपप्रश्न वगैरे व्यवस्थित लिहा आणि त्याचे उत्तर जे आहे त्या उत्तरांना हायलाइट करा, चौकोन करा अथवा अधोरेखित करा. धन्यवाद.